बरं वाटलं तुला भेटून. तर किती वर्षांनी भेटतोय हो ना आपण. ग. अय्या, आपल्या साड्या सेम आहेत, फक्त रंग वेगळे. अगं बाई, कोइन्सिडन्स. एकदम सेम टू सेम आहे. कॉलेजमध्ये असल्यापासून सेम चॉईस आहे आपली. अय्या, मी ओळख करून द्यायची राहिले. हा माझा मुलगा अजित, आणि अजित ही स्मिता, बरं का, कॉलेजची माझी मैत्रीण. हो. बाकी बोल, मी मस्त आहे, कसं मजेत आहे. चाललंय आयुष्यात? छान चाललंय. एक्सक्यूज मी, ह्या कोण? यांची ओळख नाही करून दिली. मी मनस्वी. अहो सासूबाई, असं का? सासूबाई? अय्या, अगं म्हणजे तुझी सून आहे ही. हो, दुर्दैवाने. माझ्याही दुर्दैवाने. मी तुला सांगू का, मला कळलं तू तुझ्या मुलासाठी मुली शोधतेस, म्हणून आले तुला सल्ला द्यायला. मी काय ग, माझ्या मुलासाठी 101 मुली बघितल्या होत्या, पण हा न घेऊन आलाय. मला अगदी साधी मुलगी हवी होती ग. मला तर सासूच नको होती. सासू नको होती? मग सासू नसती तर तुझा नवरा कसा जन्माला आला असता? सासू म्हणजे 24 तासासाठी नको होती. थोडं अंतर हवं होतं. यु नो, अंतर असलं ना की नात्यातलं प्रेम वाढतं. हे असले वाक्य सोशल मीडियावर स्टेटस म्हणून ठेवायला ठीक आहे, प्रत्यक्ष काही असं नसतं. तू माझं ऐक ग. हा नर्मदे, मी सांगेन ना तशीच सून निवडतो. हो, पण ह्याला आवडली पाहिजे ना. त्यात काय, मग जी आवडेल तिला हो म्हणायचं. नाही नाही, असं कसं? नीट चौकशी करून नको घ्यायला. मग म्हणजे तिला स्वयंपाक येतो की नाही, बरोबर. शिवण काम येतं की नाही, चालता बोलता नीट येतं की नाही, आणि काटकसर करू शकते की नाही हे सुद्धा बघून घ्यायचं. मुळात नाकी डोळी नीटच हवी, हा, अशी बसक्या नाकाची नको. नाकाचं काय? नाकाने श्वास घ्यायचा असतो, झुम्मर म्हणून लावायचं नसतं. राईट. काय राईट, काय राईट? काय तिला सजवून कप्पाटात ठेवणार आहेस का? ते काम आमचं अथर्व आणि मीरा करतात. हं?